समान काम समान वेतन आणि समान पेन्शन या तत्वाला फाटा देऊन 2000 पूर्वीचे जे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन आणि 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन अशा प्रकारचं षडयंत्र या सरकारने रचलेलं आहे आणि 2005 नंतरच्या सेवेमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं आश्वासक असं भविष्य नाही आहे। सर्व कर्मचारी हे मयत पावले आहेत आणि त्यांच्या कुटुंबावर लाचारीची अवस्था आज दयनीय अशी अवस्था त्यांच्या कुटुंबात झालेली आहे। महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन योजना 1982-84 त्याचप्रमाणे पेन्शनचं अंशराशीकरण 1984 अर्थात GPF हे आमच्या प्रमुख मागण्या आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं विभागनिहाय असं जन आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून एकच मागणी आहे की समान काम समान वेतन आणि समान पेन्शन या तत्वाला अनुसरून 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशी तशी लागू करण्यात यावी। NPS अर्थात नो पेन्शन स्कीम या योजनेबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र प्रकारचा असंतोष आहे आणि जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा। हमको पेन्शन दे ना सके वो सरकार निकम्मी है और जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलणे अशा प्रकारचा असंतोष सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आहे। म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व केडरच्या सर्व विभागाच्या वतीनं अशी एक नम्रतापूर्वक कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे की त्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी। उद्धव बोचरे विभागीय प्रसूती प्रमुख जुनी पेन्शन आठवडा सभा मराठवाडा। धन्यवाद। चांगलं बोललं सर। सर्व कर्मचाऱ्यांना 1982-84 जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी यासाठी की शासनाने 2005 पासून योजना सुरू झाली, पेन्शन बंद केली। 2012ला DC पेन्शन आणली, ती पूर्णतः अपयशी ठरली। 2017 मध्ये NPS आणली, तीही पूर्णपणे शेअर मार्केटवर आधारित असलेली योजना आणली, तीही पूर्णपणे अपयशी ठरली। आणि म्हणून तिसरी योजना आमच्या माती मारायचं काम चालू केलेलं आहे, तिला GPS म्हणतात, तीही आमच्या काही कामाची नाही, आमचं भविष्य अंधकारमय करणारी आहे आणि आम्हाला ती नको आहे। म्हणून आम्ही सर्वांना सरकारला OPS ची मागणी करत आहोत, त्यामुळे आमचं भविष्य म्हातारपण सुरक्षित राहील, आलांतरित कोणावरही आम्हाला अवलंबून राहायची गरज लागणार नाही, त्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू आहे। तर राज्य शासनाला यानंतर जर आमची तरीही मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही वोट फॉर OPS अभियान राबवलेलं आहे, जे लोकसभेला दिसलेलं आहे। आता विधानसभेला देखील आम्ही जोरदारपणे OPS अभियान राबवणार आहोत। आम्ही आणि आमच्या कुटुंबातली, आमच्या अपदेशांची, आमच्या नातेवाईकांची जी मतं असतील ती OPSला समर्थन देणारी, OPS देणाऱ्या सरकारला आम्ही आमची मतं देऊ। राज्य शासनाला तुम्ही आतापर्यंत आंदोलनामध्ये कुठल्या विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत? आमच्या 2005 नंतर सर्व कर्मचारी, अगदी केंद्र सरकारचे 1 जानेवारी 2004चे कर्मचारी, 4 नंतरचे कर्मचारी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आरोग्य, महसूल, अगदी पोलीस सुद्धा आहेत, परंतु त्यांना प्रत्यक्ष सहभागी होत नसलं तरी ते सुद्धा आमच्यासोबत आहेत। हे सर्व कर्मचारी आहेत। राज्यातील किती संख्या जे कर्मचाऱ्याची आंदोलनामध्ये सहभागी आहे? राज्यामध्ये 5 लाख कर्मचारी आम्ही सहभागी आहोत या आंदोलनामध्ये। आज इथे किती संख्येने लोक आज आलेले या आहेत? ठिकाणी 1000 ते 1200 संख्येला उपस्थित आहे आपल्याकडे।